जुन्या भांडणातून फिर्यादीच्या 4 चाकी गाड्या पेटवून देऊन घराचा दरवाजा आणि खिडक्यांवरही पेट्रोल सदृश्य ज्वालाग्राही पदार्थ टाकून आग लावून फरार झालेला आरोपी किशन संदीप परदेशी यास गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली। हा सराईत गुन्हेगार असून चेन स्नॅचिंग, वाहने जाळपोळीच्या 6 गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असताना वर्षभरापासून तो फरार होता। त्याच्या अटकेमुळे आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। याबाबत अधिक माहिती अशी की 22 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास सराईत गुन्हेगार किशन परदेशी आणि त्याच्या 2 साथीदारांनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून जय शिवम बंगला, संदीप सुपर मार्केट, DK सोनवणे चौक, शिवाजीनगर येथील फिर्यादीच्या घराच्या कंपाऊंडमध्ये उभ्या असलेल्या 2 वाहनांना ज्वलनशील पदार्थाने आग लावून नुकसान केले। तसेच फिर्यादीच्या घराच्या दारावर आणि खिडकीला आग लावून आरोपी फरार झाले होते। किशन परदेशी हा गेल्या वर्षभरापासून गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद असलेले 3 गुन्हे, सातपूर पोलीस ठाण्यातील 1 गुन्हा तसेच खिकली जिल्हा पोलीस ठाण्यात 1 गुन्हा आणि पुण्यातीलच संत तुकाराम महाराज पोलीस ठाण्यात नोंद असलेला 1 गुन्हा या प्रकरणी 2024 पासून विविध 6 गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता। गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक गेल्या जानेवारीत झालेल्या जाळपोळीचा तपास करत असताना हवालदार गिरीश महाले आणि अंमलदार प्रवीण केदारे यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी किशन संदीप परदेशी हा बारदान फाट्याकडून एका रिक्षातून निगळ पार्क येणार असल्याची माहिती मिळाली। त्यावरून गुन्हे शोध पथकाने निगळ पार्क आणि सत्यम वाईन परिसरात सापळा रचला। इतक्यात खबरीप्रमाणे निगळ पार्क जवळ किशन परदेशी हा एका रिक्षातून खाली उतरताच पथकाने त्यास पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सत्यम वाईनच्या दिशेने पळून जाऊ लागला। तेथेही अंमलदार गोरख साळुंखे, अंमलदार तुळशीदास चौधरी हे तैनात होते। त्यांना शिताफीने आरोपी किशन परदेशी याला ताब्यात घेतले। त्यास गंगापूर पोलीस ठाण्यात आणून पुढील चौकशी केली असता आरोपी किशन परदेशी आणि त्याचा साथीदार अक्षय बोरकर आणि प्रशांत यादव यांनी सातपूर आणि गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत 4 तसेच पुणे येथील 2 पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग एकूण इतर 6 गुन्हे केले असल्याचे स्पष्ट झाले। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।